यानंतर कृषी क्षेत्रातून महत्त्वाची बातमी। आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसलाय। पुण्याच्या ग्रामीण भागात खतं आणि कीटकनाशकांच्या किमती 20 ते 25% वाढल्यात। त्यातच शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। वाढत्या खर्चामुळे शेतकरी आता नगदी पिकं सोडून तृणधान्याकडे वळण्याच्या तयारीत आहे। यामुळे बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवण्याची भीती वर्तवली जाते। दरम्यान याच संदर्भात पुण्यातल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे। आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम आता इंधनासोबत खत औषधं यावरती होऊ लागलाय। खत औषधाच्या किमती ह्या 20 ते 25% वाढण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। शासनाची जी ध्येय धोरणे आहेत ती मला काही अंशी चुकीची वाटतात का, जेणेकरून ज्यामध्ये उत्पादन आणि गरज याचा मेळ कुठेही बसत नाही। म्हणजे आपल्याकडे कांदा खूप मोठ्या प्रमाणात पिकतो, पण त्याची जी गरज आहे आयात निर्यातीची धोरणं आहेत त्या बाबतीत शासनाचं थोडंसं चुकीची धोरणं असल्यामुळं इथं शासनाला त्याही गोष्टींचा फटका बसतोय। जसं की आता आपण विचारलं की शेतीमालाचा जो आता खतांच्या किमती वाढल्यात याच्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांना शेतीच्या मालाचे असणारे कमी बाजारभाव आणि इथं वाढलेल्या खतांच्या किमती याचा नक्कीच शेतकऱ्यांना इथं तोटा सहन करावा लागतो। जूनमध्ये ज्यावेळेस सीझन चालू होईल त्यावेळेस प्रचंड प्रमाणात तुटवडा होण्याची शक्यता आहे की ही खतं औषधं उपलब्ध होणं अवघड होईल आणि त्यावेळेस मग शेतकरी करणार कशी। रेट तर वाढणार, 30% जवळपास रेट वाढलेत आणि त्याचसोबत जर मटेरियल नाही मिळालं तर ते अजूनही रेट वाढू शकतात आणि त्यावेळेस शेती करणं फार जिकिरीचं होऊन जाईल। शेतकरी ही पिकं घेण्यापेक्षा मग शेतकरी तृणधान्याकडे वळत नको ही नगदी पिकं। रोहिदास घाटगे, साम टीव्ही न्यूज, आंबेगाव, पुणे।